सामना 4 षटकांचा खेळला जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पहिलं षटक फेकण्यासाठी गफार कासू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रामजानकी गावकरी संघाकडून महेश दळवी आणि गणेश फडके. पहिला चेंडू गफार कासवेचा. फुल टॉस मध्ये चेंडू होता. चेंडू फिरकावला मिड ऑनच्या दिशेने. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतात. अहमद नाखवा. चेंडू फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने श्री गणेशा केला जाते तो धावसंख्येचा. क्षेत्रक्षय बदल केले जातात. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईकला जातील ते गणेश. गफार कासू आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. सामना करतील ते गणेश. धावसंख्या जोडली गेली ती आतापर्यंत. एक चेंडूवरती एक धाव. गफार कासूचा पुढचा चेंडू इथे शॉर्ट मध्ये जोरदार फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेला. इथे थोडंसं क्षेत्ररक्षण मिसफील्ड केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या जोडली जाते ती धावपाल करते 2 धावा. आता मात्र स्ट्राईकला जातील ते महेश दळवी. नॉन स्ट्राईकला ते गणेश. गोलंदाजी मारती गफारचा तिसरा चेंडू इथे महेश दळवी यांसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. इथे कोणताही फटका खेळला जात नाहीये. 22 रुपयात एक धाव पूर्ण केली जाते. एखाद्या धावसंख्या पोहोचते ती धावपाल करतील 3 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे गफार कासू याच्याकडून केली जाते. कोणताही मोठा फटका इथे लगावायला दिला जात नाही. गफार याच्याकडून पूर्णपणे जखडून ठेवलं गेले पहिल्या 3 चेंडूवरती गफार यांनी. आता मात्र स्ट्राईकला असेल ते गणेश. थोडीशी रनअप मध्ये चूक होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मारत होती गफार. सामना करते ते गणेश. फुल टच जोरदार चेंडू मारले ते एकावरच्या दिसले ते झेलबाद. फटका इथे गणेशाच्या बॅटमधून मारला गेला होता. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा होता तो प्रणय मोरकर. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि झेलबाद स्वरूपात तंबूत परत येते गणेश फडके. नेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते शुभम मोरकर. शुभम आमरे मैदानाच्या आतमध्ये चाललेत. नेट नंबर 3 वरती धावसंख्या झाली ती आतापर्यंत धावपालकावरती 3 धावा. पहिलं षटक आतापर्यंत प्रगतीपथात गफार कासू यांचं. हा सामना 4 षटकांचा खेळला. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. गफार आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी शुभम आमरे याला. सुरेख पटका इथे मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव ते पूर्ण केली जाते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र शेवटच्या क्षणी माघारी पाठवले शुभम यांनी महेश दळवी यांना. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावबाद करते 4 धावा. चांगली गोलंदाजी इथे गफार कासू याच्याकडून केली जाते. कोणताही मोठा फटका इथे लगायला दिला गेला नाहीये तो या षटकामध्ये गफार याच्याकडून. आता मात्र स्ट्राईकला जातील ते महेश दळवी. या आधीच्या सामन्यामध्ये महेश दळवी यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. गफार आपल्या षटकात पुढचा चेंडू इथे सोवर पद्धतीचा चेंडू हलकेच खेळून गेला. चेंडू येतो लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक जात आहेत शुभम मोरकर. चेंडू फुल करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव मात्र रोखू शकलेली नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते
5 धावा. पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रामजानकी गावकडी संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 5 धावा. दुसरं षटक हाताळतात आता अहमद नाकवा. पहिला चेंडू इथे सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलकेच घेऊन काढला चेंडू येथे लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू फील केला जातो हर्षल भाटकर याच्याकडून. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 6 धावा. 1 गडी बाद 6 धावा आतापर्यंत जोडला गेला. धावपल करते रामजानकी गावकडी संघ. प्रथम फलंदाजी करते अहमद. याचा पुढचा चेंडू इथे जोरदार फटका खेळला. चेंडू जातोय तो डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. फटका चांगला होता मात्र एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पोहोचते. धावपल करते 7 धावा. अहमद आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. सामना करतील ते इथे शुभम. पुन्हा सुरेख चेंडू होता. फटका जोरदार खेळायचा होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 8 धावा. इथे आतापर्यंत जोडल्या गेले त्या रामजानकी गावकडी संघाकडून. अहमद आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. सामना करतील तिथे महेश दळवी. सुरेख चेंडू होता. इथे कोणताही मोठा फटका इथे मारण्याचा प्रयत्न केला जात नाही तो महेश दळवी यांच्याकडून. धावसंख्या मात्र स्थिर राहणार आहे ते. धावपल करते 8 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात ते अहमद नाकवा. पावस एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असणारे अहमद चांगल्या प्रकारची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. अहमद याचा पुढचा चेंडू. सामना करतील महेश. पुन्हा जोरदार फटका मारायचा होता मात्र बॅट चिकटला चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 9 धावा. अहमद पुन्हा इथे गोलंदाजी मारत येताना अहमदचा पुढचा चेंडू. सामना करतील महेश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. जोरदार फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 22 सोबत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती धावपल करते 10 धावा. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रामजानकी गावकडी संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10 धावा. अजूनही येणारे या इनिंगमध्ये 2 षटकं बाकी असणार आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार त्या रामजानकी गावकडी संघाला. कारण त्यांच्या समोर जो संघ खेळतोय ग्रीन स्टार पॉवर्स संघ त्या संघामध्ये देखील मातब्बरशे फलंदाज आहेत. अहमद नाकवा, अरफान नाकवा, प्रणय मोरकर, शुभम मोरकर सारखी फलंदाजी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असणार आहे. तिसरे षटक फेकण्यासाठी शुभम मोरकर. सुरेख चेंडू. सुरेख फटका. चेंडू बराच काळामध्ये झेल होईल का? अरफान चेंडूच्या खाली. आता मात्र कोणती चूक केली जात नाही अरफान याच्याकडून. इथे झेल बाद होतो शुभम मोरकर.
मात्र शुभम आम्र बाद होता तिथे. नेट नंबर 4 होती मैदानाच्या आतमध्ये गेले ते सुजन भोसले. चांगला फटका येतो होता मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये पुन्हा एक चांगला फटका येतो सुजनाच्याकडून. एक धाव मिळते. एका धाव धावसंख्या होती ती धावफलकावरती 11 धावा. चांगली गोलंदाजी ती केली जाते ती शुभम मोरकर याच्याकडून. शुभमचा पुढील चेंडू सुजनसाठी पुन्हा त्या शॉर्ट पिचचा चेंडू होता. फटका जोरदार खेळत होता सुजन यांना मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू 22 रुपयात एक धाव मिळते इथे. एका धाव धावसंख्या होते ती धावफलकावरती 12 धावा. पूर्णपणे जखलून ठेवले गेले तिथे रामजनकीच्या फलंदाजांना. कोणते मोठे फटके मारायला दिले जात नाहीत ते ग्रीन स्टार पॉवर्सच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. शुभमचा पुढील चेंडू पुन्हा त्या शॉर्ट पिचचा चेंडू होता. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर इथे धावाचा धोका होऊ शकतो. मात्र इथे एक धावून पूर्ण केली गेली. 22 रुपयात एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 13 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर शुभम मोरकर यांचं. आतापर्यंत शुभम याच्याकडून 3 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असते. महेश देवी जोरदार फटका खेळला. चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर. षटकार महेशाच्या बॅटमधून निघतो हा षटकार. महेश दळवी यांच्या बॅटमधून निघतो. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळतो महेश दळवी यांच्याकडून. शुभम यांचा पुढचा चेंडू महेश दळवीच्या स्लोवर पद्धतीने जोरदार फटका खेळला. मिडॉनच्या दिशेला चेंडू येतो. चेंडू काही क्षेत्रक्षक थोडीशी मिस फील्ड करताना दिसतात. इथे दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जाते. या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 21 धावा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रामजनकी गावकडी संघाची धावसंख्या होते तिथे 2 गडी बाद 21 धावा. प्रत्येक षटकामध्ये 7च्या धावगतीने इथे धावा जोडल्या जातात त्या रामजनकी गावकडी संघासाठी. षटकार इथे शॉर्ट पिच पेटचा चेंडू होता. तो समाचार घेतलाय तो
सुजन भोसले आणि षटकारांनी या 6 धावांनी धावसंख्येमध्ये जोमाने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 29 धावा. आता मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतात ते सुजन भोसले. चांगला फटका इथे पाहायला मिळाला सुजनाच्या बॅटमॅन. पुन्हा एकदा गोलंदाजी मारते प्रणय. सामना करतील ते सुजन. प्रणयचा चेंडू सुजनसाठी. पुन्हा स्लोवर पदाचा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने जाणारा. पंचांकडून दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव जमा होते ती रामजनकी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 30 धावा. प्रणय आपल्या षटकातील पुढचा चेंडू इथे सुरेख चेंडू इथे जोरदार फटका खेळायचा होता. इथे लेग बाय स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या होते ती धावफलकावरती 31 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असणार. या इनिंग मधील 3 चेंडू शिल्लक असणार. सामना करतील तिथे महेश दळवी स्ट्राईकला असतील. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये महेश. पुन्हा जोरदार फटका केला. चेंडू मध्ये असणार. झेल होईल का? आई मत झेल मागे आणि इथे झेल बाद. इथे महेश दळवी बाद होत आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. प्रणय मोरकर अखेरचे षटक फेकतात. अखेरच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. प्रणय चा चेंडू नागेशाच्यासाठी. सुरेख चेंडू जोरदार फटका खेळलाय. चेंडू जाईल का? जातो डिक्लेअर स्वरूपात एका धावेला. फटका सुरेख होता मात्र या चेंडूत एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होते एका धावेने 32 धावा. आता मात्र एकच चेंडू शिल्लक असणार या इनिंग मधील आणि ते सामना करतील ते नागेश दळवी. आतापर्यंत धावसंख्या जोडली गेली धावफलकावरती रामजनकी संघाच्या 32 धावा. प्रणय आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. सामना करतील नागे. शॉर्ट पिचचा चेंडू राहते. फटका जोरदार खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातो. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर रामजनकी गावकरी संघाची धावसंख्या होते तिथे धावफलकावरती 32 धावा.
पहिलं षटक फेकण्यासाठी आले ते संकेत हळदणकर. स्ट्राईकला असतील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणय मोरकर आणि अहमद नाकवा. फुल टॉस पेचा चेंडू हलकेच खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेला. इथे धावबाद होऊ शकला असता फलंदाज, मात्र चुकीची फेक. एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेशा केला जाते ग्रीन स्टार पॉवर संघाचा. आता मात्र स्ट्राईकला जातील ते अहमद नाकवा. 33 धावांचा पाठलाग करत येते ग्रीन स्टार पॉवर संघाला. दरम्यान षटकाची पुढचा चेंडू फेकण्यासाठी संकेत सामना करतील ते अहमद. पुन्हा फुल टॉपचा चेंडूला जोरदार फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपात एका धावे करता. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 2 धावा. संकेत आपल्या षटकाची पुढचा चेंडू फेकतील अहमद यांना. पुन्हा जोरदार फटका खेळला येते मिडॉनच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक येत आहेत. आकाश चेंडू फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. थोडीशी चुकीची फेक होती. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती धावबल करते 3 धावा. पुन्हा एकदा संकेत आपल्या षटकाची पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. लेफ्टी आणि राईटी असं मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन असल्याने वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागणार ते रामजानकी गावकोडी संघाला. 33 धावांचा इथे पाठलाग करत येतो ग्रीन स्टार पॉवर संघाला. प्रणय पुन्हा सुरेख का सुरेख पटका. चेंडू येतो बांधाच्या पल्ल्यात षटकार. पोहोचते ती धावपल करते ते 9 धावा. संकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील. पुन्हा त्या सुरेख चेंडू होता ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा पंचांकडून दंडित केलं जातंय. एक अतिरिक्त धाव जमा होते ती पॉवर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावपल करते 10 धावा. पुन्हा एकदा संकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकतील प्रणय मोरकर यांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलकेच किंवा पॉईंटच्या दिशेला चेंडू क्षेत्र इथे धावाचा धोका होऊ शकला असता, मात्र इथे एक 1 रुपयात धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावबलगावरती 11 धावा. पुन्हा एकदा संकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. सामना करतील ते प्रणय. सुरेख चेंडू पुन्हा एकदा हलकेच घेऊन काढला पॉईंटच्या दिशेला. चेंडू काही क्षेत्ररक्षक जातात सुनील मोडे. चेंडू फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्येत पोहोचते ती धावपल करते 12 धावा. इथे पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीन स्टार पॉवर संघाची धावसंख्या होते तिथे धावपल करते बिनबाद 12 धावा. इथे पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीन स्टार पॉवर संघाची धावसंख्या झाली तिथे धावपल करते बिनबाद 12 धावा. आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणारी तिथे ग्रीन स्टार पॉवर संघाला. दुसरं षटक फेकण्यासाठी गावखोडी संघातर्फे आमंत्रित केले गेले तर इथे सुजन भोसले आला. सुजन भोसले राईट आर्म
ओबेगेट मारा करायचे सुरेख चेंडू होता फटका देखील जोरदार खेळायचा होता ते प्रणय मोरकर यांना बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही चेंडू निर्धाव जातो बाकीचं काम पाहिलं जाते ते यष्टिरक्षक गणेश फडके यांच्याकडून पुन्हा एकदा सुजन आपला पुढचा चेंडू टाकतील जोरदार फटका पुन्हा एकदा खेळायचा आहे प्रणयाला मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये चेंडू निर्धाव जातोय बाकीचं काम पाहिलं जातं ते यष्टिरक्षक गणेश फडके यांच्याकडून धावसंख्या मात्र इथे स्थिर आहे ती धावपाल करते 12 धावा सुजन आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू जातोय बांधाच्या पल्ल्यावर षटकार मावळंगी चॅम्पियन ट्रॉफी षटकार खेळून काढला पॉइंटच्या दिशेला इथे धावबाचा धोका होऊ शकला असता मात्र इथे चूक केली जाते क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मात्र मिळते पावसच्या संघाला एका धावेने धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 19 धावा इथे जोडल्या गेल्या आतापर्यंत सुजन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सामना करतील तर अहमद नाकवा सुजनचा पुढचा चेंडू अहमद याच्यासाठी जोरदार फटका खेळायचा होता अहमद याला मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये चेंडू निर्धाव जातोय यात देखील चेंडूची कोणती धाव मिळणार नाहीये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये ते सुजन याच्याकडून पुन्हा एकदा सुजन आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सामना करतील ते अहमद पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता इथे लेग बाय स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाईल एका धाव्याने धावसंख्येत भरणा होते धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 20 धावा इथे 2 षटकांचा खेळ समाप्त होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर ग्रीन स्टार पॉवर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 20 धावा आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल तिथे ग्रीन स्टार पॉवर संघाला अशा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी अजूनही तग धरून आहे तिथे ग्रीन स्टार पॉवर संघाची प्रणय मोरकर आणि अहमद नाकवा तिसरे षटक फेकण्यासाठी आले ते रामजानकी संघाकडून सुनील मुडे सामना करतील तर अहमद नाकवा 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे सुनील मुडे यांचा पहिला चेंडू अहमद याच्यासाठी जोरदार फटका केला चेंडू जाईल का सीमा रेषेबाहेर षटकार अहमद याच्या बॅटमॅन निघतो हा मावळंगी चॅम्पियन ट्रॉफी षटकार सुनील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा जोरदार फटका चेंडू जाईल का सीमा रेषेबाहेर षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे मध्याच्या बॅटमधून निघतोय
पुढे चेंडू हलकेच खेळून काढला इथे आणि हा सामना ग्रीन स्टार पॉवर संघाने जिंकलेला. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने देखील चांगला खेळ केला, त्यांचं देखील अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी